तर आज आपण ऐकणार आहोत जुनी विहीर, एक रहस्य कथा. विक्रम आपली मोटरसायकल ग्रामीण भागातील वळणदार रस्त्यावरून चालवत होता. निसर्गरम्य दृश्य आणि ताज्या हवेचा आनंद घेत होता. तो त्याच्या मित्रांसोबत रोड ट्रिपवर होता. गाव शहरांचा अभ्यास करत होता आणि तसेच मजा पण करत होता. प्रवासात मिळणाऱ्या स्वातंत्र्याची आणि साहसाची अनुभूती त्याला खूप आवडायची. एका छोट्याशा गावाजवळून जात असताना त्याला शेतात एक जुनी विहीर दिसली. लाकडी छप्पर आणि पुली प्रणाली असलेली ती दगडी रचना होती. का कुणास ठाऊक, पण ती विहीर पाहताना त्याला थोडी अस्वस्थता जाणवली. एक प्रकारची घुसमट त्याला जाणवली आणि अचानक त्याला एक भास झाला. त्याने स्वतःला किंवा त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी साधा पांढरा कुर्ता आणि धोतर घालून विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोरी ओढताना पाहिले. त्याला एक रंगीबिरंगी साडी घातलेली एक बाई त्याच्याकडे मातीचे भांडे धरून हसताना दिसली. त्याला समजले नव्हते का, पण त्याचे मन फार भावुक झाले होते. त्याने मोटरसायकलचा वेग कमी केला आणि रस्त्याच्या कडेला थांबला. त्याने पुन्हा विहिरीकडे लक्ष वेधून पाहिले. त्याने विहिरीकडे जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कदाचित त्याला तो भास का झाला हे समजण्यास मदत होईल. तो बाईकवरून उतरला आणि शेताकडे निघाला. कोरडी माती आणि कोमेजलेली पिके असलेली ही एक बेबंद जमीन होती. ती विहीर जुनी आणि दुर्लक्षित दिसत होती. धूळ आणि जाळ्यांनी झाकलेली होती. त्याने विहिरीजवळ जाऊन आत डोकावले. विहीर फार खोल आणि अंधारमय वाटत होती. पाण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. त्याने दोरीला स्पर्श केला आणि त्याच्या अंगातून वीज गेल्यासारखे त्याला वाटले. त्याने श्वास घेतला आणि दोरी सोडली आणि त्याला आणखी एक भास झाला. पण यावेळी तो वेगळाच होता. त्याच्यासारखा दिसणारा माणूस रक्ताने माखलेला कुर्ता आणि धोतर परिधान करून विहिरीजवळ जमिनीवर पडलेला त्याने पाहिला. रंगीबिरंगी साडीतली बाई त्याचा हात धरून रडताना दिसली आणि पार्श्वभूमीत गोळ्यांचा आवाज आणि ओरडण्याचा आवाज आला. भीती, पश्चाताप आणि वेदनांच्या लाटेने त्याचे मन हेलावून गेले होते. भास संपला आणि विक्रम पुन्हा भानावर आला. ते काय होते? त्याला आश्चर्य वाटले. ते भूतकाळाचे दर्शन होते का, की दुसऱ्या आयुष्याची झलक होती? त्याचा पुनर्जन्म झाला होता का? त्याच्याकडे काहीच उत्तरे नव्हती, फक्त प्रश्न. त्याच्या खिशात फोनची रिंग ऐकू आली. तो त्याचा मित्र होता. त्याला तपासण्यासाठी कॉल करत होता. त्याला समजले की तो खूप वेळ गेला आहे आणि त्याचे मित्र त्याच्याबद्दल काळजीत आहे. त्याने फोन उचलला आणि उत्तर दिले. "अरे, कुठे आहेस? ठीक आहेस ना?" त्याच्या मित्राने विचारले. "हो रे, मी ठीक आहे. इथे जरा काय आहे ते पाहण्यासाठी थांबलो होतो." विक्रम म्हणाला. "काय आहे तिथे? काही पाहण्यासारखं आहे का?" त्याच्या मित्राने विचारलं. "काही नाही रे, एक जुनी विहीर आहे आणि काही नाही." विक्रम म्हणाला. "जुनी विहीर? बस यार, चल लवकर, खूप ठिकाणी जायचंय." मित्र म्हणाला. "हो हो, माहीत आहे, मी आलोच." विक्रम म्हणाला. त्याने फोन ठेवला आणि शेवटच्या वेळी एकदा विहिरीकडे पाहिले. त्याच्या मनात दुःख आणि कुतूहलाची भावना होती. त्याला त्या आयुष्याबद्दल, त्या स्त्रीबद्दल, त्या विहिरीबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं. पण त्याला हे देखील माहीत होते की त्याला स्वतःच्या आयुष्यासह, स्वतःच्या मित्रांसोबत, स्वतःच्या रोड ट्रिपसह कुठे जायचे आहे ते. तो मागे वळून त्याच्या मोटरसायकलकडे निघाला. त्याने मोटरसायकल सुरू केली. विहीर आणि तिची रहस्य सोडून त्याला तिथून निघावे लागले. त्याने आशा केली
की एक दिवस त्याला त्याच्या भूतकाळातील सत्य सापडेल. पण आता ती वेळ नव्हती. तुमचे कौतुक आणि पाठिंबा मिळाला तरच आम्हाला जास्तीत जास्त मराठी कथा प्रस्तुत करता येतील. तर चला परत भेटूया अशा नवीन एक मराठी रहस्य कथेबद्दल. धन्यवाद.